रोशनदा पीछे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय हो. जय भवानी जय शिवाजी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय हो. राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. संबंधित अधिकाऱ्याला कळले पाहिजे की आमच्या काय भावना आहेत, जनतेच्या काय भावना आहेत. सगळे प्रश्न सुटले पण आता साहेबांना नेमकं मुंबईला तर तुम्ही जर वेळ घेतली असती तर साहेब तुम्हाला अवेलेबल झाले असते. माझं म्हणणं असं आहे की आता नेक्स्ट म्हणजे जेव्हा याला तर निवेदन तर मी घेते जे काही तुमचं असेल ते, पण साहेबांची सर वेळ घ्या तुम्ही आणि तुमचे सगळे मुद्दे मांडा जे काही असतील ते. मॅडम जस्ट फॉर्मॅलिटीज करायची असती ना, तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या कार्यकर्त्याला तुमच्याकडे पाठवून दिलं असतं स्टॅम्प घेतला असतं आणि घराकडे गेलो असतो. जर मला नुसती नौटंकी किंवा फॉर्मॅलिटीज करायची असती, काहीतरी ज्या महत्वाच्या ज्या भावना आहेत, काहीतरी हे जे 7-8 प्रश्न आहे यांच्याशी चर्चा करून की हे असं का होत आहे हे विचारण्याकरता आहे महत्वाचा भाग आहे. तर मला काय कोणाला एखाद्या आमच्या पदाधिकाऱ्याला डबल सीट पाठवून देता आलं असतं गाडीवर, जा रे बाबा हे दे आणि दुसरी घेऊन येऊन जा, याला अर्थ नाही. जबाबदार पदाधिकारी नौटंकी थोडीच करायची. साहेबांशी चर्चा करते साहेब येतील तेव्हा मग आम्ही तुम्हाला वेळ देऊ जी काही असेल त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रश्न परत मांडा. या निवेदनाला आज आम्ही रिसोर्ट घेऊन जाऊ मॅडम, जे रिसोर्ट घेऊन जाऊ त्याच्यावरती अंमलबजावणी काय झाली हे पुढच्या भेटीला 100%. साहेबांशी चर्चा करा की आम्ही तुमचे घेऊन आणि सगळे विषय जे आहे महत्वाचे त्याच्यावरती अंमलबजावणी करणं ही तुमच्या हातात आहे. आणि या कार्याशी संबंधित आहे विषय. आणि या कार्याचा मॅक्झिमम भागा वाहतूकदारांच्या समस्या म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना पहिल्यांदा निवेदन वाचा. वाहतूकदारांच्या हितासाठी 365 दिवस आम्ही सतत झगडत असतो, भांडत असतो. आणि वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अडचणी त्रास आहे त्याचं निवेदन म्हणून आम्ही आज हल्लाबोल आंदोलन या स्वरूपात इथे घेऊन आलो. आणि वाहतूकदारांच्या विविध समस्या आहे ज्या कारण नसताना अर्धा किलो 1 किलो 2 किलो एवढं जरी वजन जास्त असलं, 5 किलो जरी जास्त असलं तरी वाहनधारक त्यांना चालान करतात. 50-50 हजाराचे 60-60 हजाराचे चालान देतात. इथे काही जे विषय ज्यांनी आम्हाला आमच्या मॅडमशी चर्चा केली त्या मॅडम निरुत्तर झाल्या. त्या म्हणाले आम्ही तुम्हाला कळवू. म्हणजे आतापर्यंत या व्यवस्थेमधले मी जे 8 मुद्दे मांडले त्या 8 मुद्द्यापैकी कुठलाही विषय त्यांच्याकडे नव्हता आणि त्याची इथे परिपूर्णता नव्हती व्यवस्था. तसं इथे महत्वाच्या ठिकाणी मी सांगितलं सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे. इथे नुसता आर्थिक विषय आणि आर्थिक व्यवहार चालतो 365 दिवस. एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती तो काम करतो, ज्या व्यक्तीशी संबंध नाही कुठलाही यांचा, तो शासनाच्या पदावर नाही आहे, शासकीय नाही, शासकीय कर्मचाऱ्यासारखा वागतो. त्याचा पुरावा म्हणून मी यांच्याकडून पत्र घेतले, ते पत्र सुद्धा मॅडमला दाखवलं. दुसरी गोष्ट यांच्याकडे वाहनधारक जे येतात त्यांच्या संबंधित जे काही कामं असतात कर्मचारी त्यांचे पेपर ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने गहाळ होतात. कारण यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही की कोणाचाही पेपर आल्यावरती एक आवक मध्ये इन्व्हर्ट करावा त्याला, जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असतील. आणि नंतर तोच माणूस त्याला हेलपट्टी मारायला लावतील, परत डबल तेच काम करा. अशी विविध प्रश्नांवरती आम्ही आज मॅडमची चर्चा केली. आणि भविष्यात समजा या सगळ्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तर आम्ही याचं खूप मोठ्या रूपात तीव्र आंदोलन करू. दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो ते कुठेतरी हायवेला किंवा कुठेतरी असेल सरकारसाठी पैसा गोळा करत निषेध करून आम्ही